पुण्यामधल्या कोंढवा भागात बनावट टेलिफोन एक्सचेंजवर एटीएसचा छापा. तब्बल 3788 सिम कार्ड्स, लॅपटॉप आणि अँटेना जप्त. कारवाईत 22 वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात. मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाची घोषणा. 29 सप्टेंबर तारीख बदलणार नसल्याचा जरांगेंचा निर्धार. आंदोलकांची उपोषण न करण्याची विनंती. पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य सरकारच्या 2 समित्यांनंतर नौदलाकडूनही संयुक्त समिती स्थापन. नौदलाचे अधिकारी आणि राज्य सरकारचा प्रतिनिधी समितीवर. शिल्पकार जयदीप आपटे फरार असल्यानं पत्नी निशिगंधा आपटेंची पोलिसांकडून चौकशी. सिंधुदुर्ग पोलीस आणि कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी नोंदवला जबाब. नवा पुतळा तयार होईपर्यंत आम्ही आणलेला पुतळा बसवा. मालवणच्या शिवभक्तांची मागणी, पण प्रशासनानं पुतळा नाकारला. राजकोट किल्ल्यावरील राड्या प्रकरणी 42 जणांवर गुन्हे दाखल. जमाव गोळा करणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं यासारख्या आरोपांखाली पोलिसांची कारवाई. वैभव नाईकांचं सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षकांना पत्र. पत्रातून नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. बीडमध्ये अजित पवारांना मराठा बांधवांचा घेराव. जनसन्मान यात्रेसाठी आष्टीमध्ये आले असताना घातला गराडा. ओबीसी प्रवर्गातूनच मराठ्यांना आरक्षण देण्याची केली मागणी. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अखेर वकील मिळाला. जिल्हा विधी समितीतील ॲडव्होकेट सुजित गायकवाड अक्षय शिंदेंची बाजू मांडणार. धावपटू कविता राऊतला 10 वर्षांपासून सरकारकडून नोकरी नाही. अन्याय होत असल्याची कविताची खंत. तर मंत्री विजयकुमार गावितांनी आठवड्याभरात उत्तर द्यावं अशी केली मागणी. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी 2024च्या भारतातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी. हुरूंच्या यादीनुसार गौतम अदानींना पहिलं स्थान. संपत्तीत 95% वाढ.